या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। प्रारूप प्रभाग रचनेवर 11 सप्टेंबर रोजी 2 हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या। यामध्ये शिवम सोनकांबळे यांनी प्रभाग 5च्या रचनेवर हरकत घेतली। या प्रभागातील उत्तरेकडील केगाव शिवाजीनगरचा भाग वगळावा, सम्राट चौक परिसर किंवा बुधवार पेठेतील घर क्रमांक 113-14 ते 129 हा भाग प्रभाग 5 मध्ये घ्यावा अशी सूचना केली आहे। तर सौरभ शिंदे यांनी प्रभाग 23 मध्ये प्रारूप रचनेला हरकत घेतली आहे। दरम्यान शुक्रवारी 4 हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या। त्यामध्ये रवी मेहत्रे यांनी प्रभाग 17 मध्ये दक्षिणमुखी मारुती मंदिरालगत ते जगदंबा मंदिर ते भारत परळकर परिसर प्रभाग 17 मध्ये घ्यावा, आडकी हॉस्पिटलपर्यंत याचा समावेश करावा अशी सूचना केली आहे। सेवा फाउंडेशनचे प्रकाश राठोड यांनी प्रभाग 23चं कार्यक्षेत्र खूप मोठं असून या प्रभाग रचनेतून सलगर वस्ती आणि सेटलमेंट परिसर वगळण्याची सूचना केली आहे। सोलापूरचे ग्रामदैवता श्री रूपभवानी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांच्या सोयीसुविधा सुरक्षिततेच्या दृष्टीनं पोलीस प्रशासन, रूपभवानी मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक पवार परिवार, रूपभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळ, वहिवाटदार मसरे यांची संयुक्त बैठक रूपभवानी मंदिरात घेण्यात आली। या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा होऊन नवरात्रोत्सव काळात भाविकांच्या सोयीसुविधा सुरक्षितता यावर भर देण्याची सूचना मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक संजय पवार यांनी केली। परिमंडळ 1चे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी पोलीस प्रशासन भाविकांना कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचं सांगितलं। यावेळी जोडवाई पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर मुलाणी यांनी स्टॉल धारकांनी आपली वाहनं आत आणण्यास मनाई करावी अशा सूचना रूपभवानी देवस्थान भक्त मंडळाला केलं। यंदाचा नवरात्रोत्सव शांततेत साजरा करण्याच्या दृष्टीनं पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर सांगितलं। सदर प्रसंगी रूपभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळाचे अध्यक्ष मल्लीनाथ लातुरे, उपाध्यक्ष संताजी भोळे, श्रीशैल लातुरे, दिलीप पाटील, बाबूराव कोनाळे, मुख्य पुजारी प्रमोद पवार, राजू पवार, सचिन पवार, विराज पवार, स्वप्नील पवार आणि मसरे परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती। उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांनी ही माहिती दिली। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य शासनाच्या वतीनं 17 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं असून पहिल्या टप्प्यात पाणंद रस्तेविषयक मोहीम हाती घेण्यात येईल अशी माहिती तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली। महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा दिनांक 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 2 ऑक्टोबर 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते महेश कोठे यांच्या विशेष प्रयत्नातून दयानंद कॉलेज रोड जवळील रूपभवानी चौकात कोळी समाजाचे आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांच्या नावे सांस्कृतिक भवन उभारण्यात येत आहे। सांस्कृतिक भवन उभारणीसाठी महेश कोठे यांचं भरीव योगदान लाभलं, पण त्यांच्या निधनानंतर भवनातील कंपाऊंड फरशीकरण, ड्रेनेज, बोर, कंपाऊंड फरशीकरण, लाईट, स्वच्छतागृह इतर उर्वरित कामं होणं आवश्यक होतं। भवनाच्या राहिलेल्या कामाची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांना देताच आमदार देशमुख यांनी भवनाला प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या आमदार फंडातून तात्काळ 50 लाखाचे निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिल्याची माहिती आप्पा हिप्परगे यांनी दिली। माननीय श्री महेशांना कोठे यांच्या प्रयत्नाला यश मिळालं होतं, पण दुर्दैवी बाब हे म्हणजे की त्यांचं आकस्मिक मृत्यू झाल्याकारणाने काम थांबलं होतं। थांबल्या कारणाने माननीय श्री संजयजी पुळे यांच्या प्रयत्नाने माननीय श्री आमदार विजयकुमार देशमुख मालकांना बोलून आम्ही ते राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी विनंती केली। आमदार देवेंद्र कोठे यांचे काका
माजी महापौर महेश कोठे यांचं जानेवारी महिन्यात निधन झाल्यामुळं वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आमदार देवेंद्र कोठे यांनी जाहीर केला होता. तसंच वाढदिवसानिमित्त नागरिकांनी सत्कार न करता त्याऐवजी स्वर्गीय विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेला देणगी द्यावी किंवा धान्य स्वरूपात सहाय्य करावं असं आवाहनही आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांना केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत सोलापूरकरांनी 3,55,000 रुपयांची देणगी जमा केली. तसंच 1,865 किलो तांदूळ, 201 किलो गहू, 253 किलो तूर डाळ, 91 किलो साखर, 12 किलो ज्वारी, 7 किलो लाडू, 4 खानी स्टील डबे, 50 नग, 20 किलो शेंगा असं सुमारे 2 लाख रुपये किमतीचं धान्यही देणगी स्वरूपात दिलं. विशेष म्हणजे आमदार देवेंद्र कोठे हे गेल्या 4 वर्षांपासून लोकवर्गणीतून जमा झालेली रोख रक्कम आणि धान्य इतकी रक्कम तसंच धान्य चिरंजीव श्री विष्णुराज आणि कन्या कविश्री यांच्या वाढदिवसानिमित्त स्वतःकडून दरवर्षी स्वर्गीय विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेसाठी देणगी देतात. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.